नमस्कार मित्रांनो, पथिक लॉकडाऊन व्हिडिओ सिरीज 2 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण हा प्रवास जवळजवळ 3 महिने आधी सुरू केलेला. आणखीन तेव्हा हेतू हाच होता की ह्या लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनची सामावून घेण्यासाठी आपल्याला काही मदत व्हावी म्हणून ही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली. आशा करतो तो हेतू सफल झाला असेल आणि तुम्हाला काही ना काहीतरी मदत झाली असेल. तर आजचा आपला शेवटचा एपिसोड. आणखीन टॉपिक तुम्हाला गेस करायचं आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही ह्या पथिकच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक बटन हिट करा, आणखीन बेल आयकनवर हिट करा, म्हणजे पुढचे येणाऱ्या व्हिडिओची सूची तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला तरी तुमचे जे कॉमेंट्स आहेत ते कृपया नमूद करा. तर आपण आता आजच्या विषयाकडे येऊया. मला सुरुवात करायची आहे एका स्टोरीनी. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव दिसतंय, मला माहीत नाही तुम्ही त्यांना ओळखता का, पण त्यांचं नाव आहे विन्सेंट व्हॅन गॉग. जगातला एक अतिशय नामचीन आणि जगप्रसिद्ध अशा पेंटर्स किंवा आर्टिस्टमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आता यांची कहाणी जरा आगळीवेगळीच आहे मित्रांनो. ह्या माणसांनी आपल्या पूर्ण आयुष्यात 2100 आर्टवर्क्स केली आणि त्यातली मला वाटतं काहीतरी 700-800 का 900 पेंटिंग्ज होती. पण मित्रांनो, हा जगप्रसिद्ध आर्टिस्ट जो आहे ते जीवित असताना, त्यांच्या पूर्ण हयात असताना, त्या पूर्ण आयुष्यात ह्या 2100 पैकी फक्त 2च पेंटिंग्स ते विकू शकले. बाकीची पेंटिंग्स ते विकूच शकले नाहीत. आता प्रश्न असा आहे की पैसे नसतानाही हा माणूस एवढी पेंटिंग्स करत राहिला. आपला अंतर्मुखातला, आपल्या आत्म्याचा आवाज एक्सप्रेस करण्यासाठी हो त्यांनी ही पेंटिंग्स केली. त्यांना मोटिवेशन कुठून मिळालं माहीत नाही मित्रांनो, कारण कहाणीचा अंत फारच सॅड आहे. 37व्या वर्षी त्यांनी डिप्रेशनमध्ये आत्महत्या केली. आणि हे साहजिक आपल्याला वाटतं की एवढं काम करूनही जर त्याची दाद देणारा कोण नसेल तर कोणालाही डिप्रेशन येईल. कहाणी पुढे जाऊन मित्रांनो अशी आहे की आता तुम्हाला स्क्रीनवर जे पेंटिंग दिसतंय, डॉक्टर गॅचेट हे ह्या व्यक्तीचं पेंटिंग आहे. हे ॲक्च्युली त्यांचे डॉक्टर होते. ही ती व्यक्ती आहे जे त्यांच्याबरोबर राहायचे आणि शेवटच्या काळात, विन्सेंट व्हॅन गॉगच्या आयुष्यातल्या शेवटच्या काळात त्यांची काळजी ह्या डॉक्टरने घेतली. ह्या डॉक्टरचं बसून त्यांनी हे पेंटिंग बनवलं आणि विन्सेंट व्हॅन गॉग ह्या जगातना गेले, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. तदनंतर मला वाटतं 1990मध्ये हे पेंटिंग $82 मिलियन विकलं गेलं मित्रांनो. $82 मिलियन. त्यानंतर त्यांची अनेक पेंटिंग्स विकली गेली आणि हे जगप्रसिद्ध झाले. आता गेस करा टायटल काय आहे मित्रांनो. पुढची कहाणी आहे ती बिझनेस जगतातली, पण ती पण तेवढीच अचंबित करणारी कहाणी आहे. लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त वेळ कुठे घालवला, किंवा लॉकडाऊनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ घालवायला, आपल्या मनातल्या चिंता दूर ठेवून थोडी उसंत घ्यायला कोणी मदत केली असेल तर इट वॉज नेटफ्लिक्स. मला वाटतं असं कोणीच नसेल ह्या जगात ज्यांनी लॉकडाऊनमध्ये नेटफ्लिक्सचा कधी ना कधीतरी वापर करून घेतला नाही किंवा त्याचा आनंद लुटला नाही त्यावरचे सिनेमा पाहून. तर मित्रांनो, ही त्यावेळची कहाणी आहे जेव्हा नेटफ्लिक्स काहीच नव्हतं. म्हणजे ते DVDs घरी जाऊन रेंटवर, जसा तुमचा आपण मागे व्हिडिओ कॅसेट मागवायचो फोन करून, अरे बाबा नवीन पिक्चर आला, व्हिडिओ कॅसेट पाहतो, हे DVDs सप्लाय करायचे. आणि त्यावेळेला ब्लॉकबस्टर नावाची कंपनी होती जी जगप्रसिद्ध होती आणि त्यांचे स्टोअर्स होते. लोक जाऊन तिथे मूवी, म्हणजे बिझनेस तोच होता, सिनेमाच्या DVDs भाड्यावर घ्यायच्या. फक्त नेटफ्लिक्स घरपोच द्यायचं आणि ब्लॉकबस्टरची स्वतःची दुकानं होती. सो नेटफ्लिक्स तीच गोष्ट ऑनलाईन द्यायचं किंवा घरी येऊन द्यायचं. आणि तदनंतर पुढे नेटफ्लिक्सनी मग आपली वेबसाईट सुरू केली आणि वेबसाईटवर ते सिनेमा प्रदर्शित करायला सुरू केले. पण त्यावेळेला नेटफ्लिक्स इतकं मोठं नव्हतं मित्रांनो. आणि ब्लॉकबस्टर मात्र इट वॉज अ ह्यूजली सक्सेसफुल कंपनी. आणि त्यावेळेला नेटफ्लिक्स एक प्रस्ताव घेऊन गेली ब्लॉकबस्टरकडे की बाबा तुम्ही असं करा, तुमच्या स्टोअरमध्ये आमची ॲडव्हर्टिजमेंट करा आणि आमच्या ऑनलाईनवर आम्ही तुमची ॲडव्हर्टिजमेंट करतो. ब्लॉकबस्टर म्हणाले आम्हाला त्याची काही गरज नाही, वी डोंट नीड इट. ब्लॉकबस्टरने रिफ्यूज केलं मित्रांनो. आणि तदनंतर काय झालं, तदनंतर ब्लॉकबस्टरचा दिवाळा निघाला.
ती कंपनी बंद पडली आणि आज नेटफ्लिक्स $28 बिलियन कंपनी आहे. तर मित्रांनो, आजचा विषय काय आहे? मित्रांनो, आजचा विषय आहे नोबडी नोज एनिथिंग. आपण अनेक लोकांकडे सल्ले मागायला जातो की तुम्हाला काय वाटतं, पुढे काय होईल, जग कसं बदलेल. पण मित्रांनो, सत्य परिस्थिती ही आहे की कोणालाच काहीच माहीत नाही. कारण पुढे काय होणार ह्याचं भाकीत करण्याकरता जे काय सगळे एलिमेंट्स आहेत, जे सगळे घटक आहेत, त्या संपूर्ण घटकांचा अभ्यास करणं जरुरी आहे. पण अशी कुठचीही मनुष्य व्यक्ती नाही आहे, मनुष्य प्राणी नाही आहे, कुठचीही व्यक्ती नाही आहे ज्यांच्याकडे सगळ्या घटकांचा अभ्यास असेल. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही स्वप्न पाहत असाल ना, तर स्वतः सोडून आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. कारण आता नेटफ्लिक्सचंच उदाहरण घ्यायचं झालं मित्रांनो, तर नेटफ्लिक्सची जेव्हा आयडिया आलेली त्यावेळेला नेटफ्लिक्सचे जे CEO आहेत, को फाउंडर आहेत, त्यांनी जाऊन आपल्या बायकोला आयडिया सांगितली आणि शी सेड इट विल नॉट वर्क. तर कधी कधी आपलेच आप्तेष्ट, आपलेच हितचिंतक, आपल्याच आजूबाजूचे मित्र, जे जवळचे मित्र असतात, ज्यांच्या मनात आपलं हित असतं, ते पण आपल्याला सांगू शकत नाहीत काय शक्य आहे, काय शक्य नाही. त्यामुळे मित्रांनो, जर तुमची काही स्वप्न असतील तर त्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. समजुती आणि वस्तुस्थिती ह्याला धरून आणि एक गोष्ट येते आणि ती म्हणजे श्रद्धा. ही गोष्ट मी नेहमी प्रास्ताविक भाषणात सांगायचो, आज परत एकदा सांगतो की सर्कशीतला हत्ती असतो, त्याला बंदिस्त करून ठेवण्याची एक आगळीवेगळी पद्धत असते. सर्कशीतल्या हत्तीला कधी पिंजऱ्यात ठेवत नाहीत. त्याच्या पायात एक साखळी घातलेली असते आणि साखळी एका खुंटीला अडकवून ठेवलेली असते. आपण लक्ष देऊन पाहिलं तर तो हत्ती ती साखळी कधीही तोडू शकतो आणि स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. पण तो अजस्त्र प्राणी आयुष्यभर तिथे तसाच अडकून राहतो मित्रांनो. कारण लहानपणी त्याच्या पायात जेव्हा ती साखळी घातली जाते त्यावेळेला तो लहान असतो, शरीराने लहान असतो, ताकद नसते. ती साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो, पण तो प्रयत्न असफल ठरतो आणि अनेक प्रयत्नानंतर स्वतःच्या अनुभवातून तो ही समजूत बनवतो की इथून आपली सुटका नाही. पण तो हे विसरतो की परिस्थिती बदलते, त्याची परिस्थिती बदलते, त्याच्या अंगातली ताकद निर्माण होते आणि त्याकडे क्षमता असूनही केवळ समजुतींच्या बेड्यात अडकून राहिल्यामुळे त्याला स्वातंत्र्य मिळत नाही. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना पण आपल्या स्वप्नांना ते स्वातंत्र्य मिळत नाही, खुल्या पक्षाप्रमाणे आकाशात उडण्याचं. कारण त्या स्वप्नांना आपण आपल्या समजुतींच्या बेड्यात अडकवून ठेवतो. पण मित्रांनो, जर ह्या समजुतींच्या बेड्यातनं बाहेर पडलो आणि स्वतःवर श्रद्धा ठेवली तर काय होऊ शकतं? आता मी तुम्हाला एक उलट गोष्ट सांगतो समजुतींची. नॉर्मन कझिन्स नावाचे एक व्यक्ती होते आणि त्यांना पोटाचा एक विचित्र विकार झालेला, ज्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही फक्त काही दिवसच फक्त जगणार. पण ह्यांची श्रद्धा होती मी काही करून जगणार. ह्यांनी व्हिटॅमिन सीची इंजेक्शन्स घेतली आणि ह्यांना लक्षात आलं की मी हसलो तर पोटातलं दुखणं कमी होतं, निदान काही तास तरी कमी होतं. मग ते TV सिरियल बघायला लागले, कॉमेडी सिरियल बघायला लागले, आणखीन उगीच हसायला लागले विनाकारण. पण हसल्याने त्यांना आराम मिळायला लागला आणि मग त्यांनी लाफ्टर थेरपीचा प्रयोग केला, वापर केला. रादर ते जनक आहेत असं म्हणायला हरकत नाही. नंतर पुढचे 10 वर्ष ते जगले. नंतर त्यांना हार्टचा एलिमेंट सुरू झाला, त्यांना आणि त्यांच्या बायकोला. परत विटॅमिन्स, एक्सरसाइज, ऑर्गॅनिक फूडचा वापर करून डॉक्टरांनी सांगितलं तू जगणार नाहीस. पुढची 26 वर्ष ते जगले. म्हणजे जो माणूस फार लवकर देवाघरी जाणार होता तो जवळजवळ 65 वर्ष जगला. आणि एनाटॉमी ऑफ इलनेस या नावाचं पुस्तक देखील आहे, सिनेमा देखील आहे, तुम्ही तो बघू शकता. तर मित्रांनो, नोबडी नोज एनिथिंग, ओनली यू नो इट. जर तुमच्या मनात एखादी कल्पना असेल, एखादी आयडिया असेल, तुमचं स्वप्न असेल, तर ते स्वप्न 110% खरं होऊ शकतं जर तुमची स्वतःवर श्रद्धा असेल तर. मग आता ह्याच्या स्टेप्स कोणत्या? स्टेप्स सिम्पल आहेत मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लेट्स लुक ॲट दिस वंडरफुल कोट. नॉर्मन कझिन्स म्हणाले, डेथ इज नॉट द ग्रेटेस्ट लॉस इन लाईफ, द ग्रेटेस्ट लॉस इन लाईफ इज वॉट डाईज इनसाइड अस वाईल वी आर लाईव्ह. आणि जर आपली स्वप्न जिवंत असताना स्वप्न आत मेली तर त्याच्यापेक्षा दुसरं दुर्भाग्य नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या स्वप्नांना पंख कसे द्यायचे ह्या स्टेप्स आता मी तुमच्याशी शेअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा तर स्वप्न बघा किंवा कोणतीही आयडिया घ्या आणि मग त्या आयडियावर आपली श्रद्धा जडवण्यासाठी तुमचं कन्व्हिक्शन स्ट्रॉंग करा. ते स्वप्न काहीही करून आपल्या हातून जायला देऊ नका. त्याच्यावर आपला विश्वास दृढनिश्चय करण्यासाठी तुम्हाला जी काय माहिती लागेल, जे काय सपोर्टिंग एव्हिडन्स लागतील, जे काय सपोर्ट घ्यायचे ते घ्या. म्हणजे तुमची नितांत श्रद्धा होईल की मला काहीही करून हे स्वप्न गमावायचं नाही आहे. माझं आयुष्य जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं हे स्वप्न आहे. त्यानंतर मित्रांनो,
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यू नीड टू गेट क्लॅरिटी ऑफ थिंकिंग. हे जे मी माझ्या डोक्यात पाहिलं आहे ते माझ्या आयुष्यात खरं करण्यासाठी हे सगळं होणार कसं. म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणेन की तुम्ही इथे आहात, आणखीन एक दरी आहे आणि तुम्हाला समोर जायचं आहे, तर ही दरी क्रॉस करायला मी काय काय करू शकतो. आता ही क्लॅरिटी ऑफ थिंकिंग एका दिवसात येणार नाही, एका महिन्यात येणार नाही, पण जसं जसं तुम्ही काम करत जाल तसं तसं तुम्हाला अधिक क्लॅरिटी मिळत जाणार. तदनंतर तुमच्याकडे जी काही साधनं आहेत त्या साधनांचा परिणामकारक वापर करा. सो इथे मी तुम्हाला आणि एक चांगलं उदाहरण देऊ शकतो, आणि ते म्हणजे सोइचिरो होंडा. हे होंडा कंपनीचं नाव नंतर झालं आणि आधी त्या माणसाचं नाव होतं, त्यांचं आडनाव होतं होंडा. ते गॅरेज मेकॅनिक होते, पण त्यांचं एक स्वप्न होतं की आपण आयुष्यात एक तरी पार्ट बनवून टोयोटा कंपनीला सप्लाय करायचा. आणि म्हणून त्या संशोधनासाठी ते आलेला सगळा पैसा, सगळी कमाई त्याच्यावर टाकायचे, बायकोचे दागिने गहाण ठेवले, प्रत्येक गोष्ट त्याच्यावर टाकायची आणि वारंवार ते पार्टचं प्रोटोटाईप बनवायचे, टोयोटाला पाठवायचे, टोयोटा ते रिजेक्ट करायचं, परत ते प्रयत्न करायचे. असं करता 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 मित्रांनो जपानवर बॉम्ब पडला आणि त्यांचं जे काय गॅरेज होतं ते पण जमीनदोस्त झालं, ते पण कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालं. त्यानंतर हा माणूस आपलं संशोधन चालू ठेवायला लागला आणि मग एक दिवशी टोयोटाने सांगितलं की ठीक आहे, आम्हाला तुम्ही ह्याचे एवढे एवढे पार्ट्स सप्लाय करा. पण त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, फॅक्टरीसाठी पैसे नव्हते. आणि मग टोयोटाने सांगितलं बरं ठीक आहे, जर तुमच्याकडे फॅक्टरीसाठी पैसे नाही, तुम्ही बनवू शकणार नाही, मग तुम्ही एक काम करा, हे पेटंट आणि ड्रॉइंग आम्हाला विका, आम्ही पैसे देऊन टाकतो. ते पैसे आले, मजबूरन त्यांनी हे सगळं विकलं आणि त्या पैशाने आपली कर्ज फेडली. पण हा माणूस आहे तिथेच राहिला. आता सर्वसामान्य माणूस म्हणत काय फायदा स्वप्न बघून, त्याऐवजी जर तू नोकरी केली असतीस, पैसे कमवले असतेस, तर इतक्यात स्वतःचं एक गॅरेज झालं असतं. मित्रांनो आपलं संशोधन चालू ठेवलं आणि हे दररोज आपल्या गॅरेजमध्ये येताना सायकलवरनं जायचे. प्रवास चांगला व्हावा म्हणून थोडं संशोधन करून एक इंजिन बनवून त्यांनी सायकलला जोडलं आणि त्याची एक मोपेड तयार केली आणि मग ते त्या मोपेडनी तिकडे जाऊ लागले. ती मोपेड पाहिल्यानंतर बाजूचा माणूस त्यांना सांगायला लागला की अरे हे मला पण असं बनवून दे ना. मग त्यांनी त्याला बनवून दिलं. असं करता करता 10-15 मोपेड तयार झाल्या आणि मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण असं काय काय करू नये. पण मित्रांनो भांडवल कुठून मिळणार. आता विचार करा, मी तुम्हाला सांगतोय क्लॅरिटी ऑफ थिंकिंग आणि तुमची जी काय साधनं आहेत त्याचा वापर करा. पुढची स्टेप आहे जी काय साधनं आहेत त्याचा वापर करा आणि तुम्ही पुढे जा. आता त्याचा वापर आपण कसा करणार मित्रांनो. त्या काळात ह्यांना फायनान्स करायला लोन कोण देणार. आधीच कर्ज आहेत, व्हेंचर कॅपिटलिस्ट नव्हते, स्टार्टअप नव्हतं मित्रांनो. मग त्यांनी काय केलं मित्रांनो, माणसाचा मेंदू शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत तितकाच प्रगत आहे. फक्त वापर कसा करायचा आहे आपल्यावर आहे. त्याचा टेक्नॉलॉजीशी डिजिटायझेशनशी काहीही संबंध नाही. तो सुपर कम्प्युटर आधीपासून तसाच तरबेज आहे. तर मित्रांनो ह्यांनी काय केलं, ह्यांनी जपानमध्ये जेवढे सायकल डीलर होते त्या सगळ्या डीलरना एक पत्र लिहिलं की मी असं असं आहे, माझी ही हिस्ट्री आहे आणि जर तुम्ही पैसे लावायला तयार असाल तर आपण क्रांती करू शकतो. 5,000 लेटर लिहिली मित्रांनो आणि त्यापैकी 35 जणांनी उत्तरं दिली. त्यातल्या काही जणांनी पैसे लावले आणि मग एक पहिली मोठी होंडा मोटरबाईक तयार झाली. मग संशोधन करून ती छोटी झाली आणि आज तीच होंडा कंपनी टोयोटाला टक्कर देते स्पर्धेत. तर मित्रांनो तुम्ही कोणतंही स्वप्न बघता ते स्वप्न साकार होऊ शकतं. पण 5वी स्टेप फार महत्त्वाची आहे. यू हॅव टू बी पर्सिस्टंट म्हणजे चिकाटी. यू हॅव टू बी पेशंट म्हणजे तुमच्याकडे संयम पाहिजे आणि यू नीड टू बी प्रॅक्टिकल. ह्या 3 गोष्टींनी हा प्रवास जर तुम्ही चालू ठेवलात ना मित्रांनो तर 110% तुमचं स्वप्न खरं होणार. आजूबाजूच्यांनी काहीही म्हणू द्या, कारण नोबडी नोज एनिथिंग. तर मित्रांनो I would like to end it with this quote. I would rather regret the things I have done than regret the things I haven't done. म्हणजे मी ज्या गोष्टी केल्या आहेत त्याचा पश्चाताप करेन, पण जे केला नाही आहे त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा ते बरं. थोडक्यात म्हणजे काय मित्रांनो, तर जेफ बेझॉस ह्यांना विचारलेलं ॲमेझॉन सुरू करण्याआधी की जर ॲमेझॉन फेल झालं असतं तर ते म्हणे झालं असतं तर झालं असतं. मी एकदम क्लिअर होतो. माय थिंकिंग वॉज व्हेरी क्लिअर की मी 80 वर्षाचा असताना मला खंत नसली असती की चला असा काहीतरी प्रयत्न केला पण ते अपयशी झालं. पण जर केलंच नसतं तर खूप खंत असली मृत्यूच्या वेळेला की एक आयडिया होती पण त्याच्यावर आपण प्रयत्नच नाही केला. मित्रांनो पुढे जाऊन आणि एक गोष्ट सांगतो. त्यांनी ॲमेझॉन तर यशस्वी झालंच, पण आज सकाळीच मी एक 20 वर्षापूर्वीचा व्हिडिओ पाहिला. जेफ बेझॉस यांचा इंटरव्ह्यू होता. म्हणजे त्यावेळेला ॲमेझॉनही सक्सेसफुल नव्हतं आणि बघा त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारलेला
की जर जगात तुम्हाला काही करणं शक्य आहे तर तुम्ही काय केलं असतं. तर त्याने उत्तर दिलं की काही करणं शक्य आहे तर मला माहीत नाही, टेक्निकली ते कठीण आहे, पण जर मला दिलं असतं ना तर मी स्पेसमध्ये गेलो असतो. आणि त्याने आपल्या डोळ्यासमोरचं चित्र सांगितलं. त्यामुळे माझं चित्र असं आहे, मी स्वतःला असं नेहमी बघतो, एका रॉकेटमध्ये जाऊन मी बसतो आणि स्पेसमध्ये असं जसं आपण बाजारात फिरायला जातो तसं स्पेसमध्ये फिरून येतो. सगळे ऑडियन्स हसत होते. ते म्हणाले हो ते अशक्य आहे मला पण माहिती आहे, कारण आजकाल आपल्याकडे तशी टेक्नॉलॉजी नाही आहे. एखादा माणूस स्पेसशिपमध्ये जातो तो पण जिवंत परत येतो की नाही माहीत नाही, पण तुम्ही विचारलात काही शक्य झालं तर ना, मी उत्तर दिलं. मित्रांनो बघा, आजच्या तारखेला ॲमेझॉनच्या जेफ बेझॉस ह्यांनी ती स्पेस यात्रा करून ते परत देखील आले. ह्याला 20 वर्ष लागली. तर मित्रांनो, नोबडी नोज एनिथिंग. स्वप्न पहा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि त्यांच्यासाठी झटा. ती पूर्ण झाली तरी ठीक आहेत, नाही झाली तरी ठीक आहेत, पण आनंद प्रवासातच आहे. मित्रांनो, आशा करतो की ह्या व्हिडिओ सिरीजचा तुम्हाला फायदा झाला असेल. तर आनंद आहे, झाला नसेल तर माफ करा. आम्ही प्रयत्न केला. पुन्हा कधीतरी भेटू. पण पथिक लॉकडाऊन व्हिडिओ सिरीज 2 ह्याच्या शेवटच्या एपिसोडमधून मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद अँड थँक्यू व्हेरी मच.